जर तो रिकव्हरीवाला तुमच्या घरातल्या महिलांना ओरडला, शिवीगाळ केली किंवा चुकीच्या नजरेने जरी बदतमीजी केली ना, तर त्याला कायद्याचा असा गावरान ढोस द्यायचा की त्याची पुढची 7 पिढी सुद्धा पुन्हा कधी कुणाच्या दारात जायचा नाद करणार नाही. हे बघ भाई, त्याला जागेवर ठणकावून सांगायचं, ओय सुतळे मामा, नीट ऐक पहिले. तुला वाटतंय का मी भोळा भावडा आहे? जर माझ्या घरच्या माय बहिणीला शिवी दिली ना, तर भारतीय न्याय संहिता BNS च्या अंतर्गत तुझ्यावर महिलांची आबरू घेण्याचा, विनयभंग आणि घरात घुसकून धमकावण्याचा असा कडक गुन्हा दाखल करेल ना, आयुष्यभर चिक्की पिसावं लागेल तुला जेलमधली. भावांनो, नव्या कायद्यानुसार महिलांची गैरवर्तन करणे हा अजामीन पात्र गुन्हा आहे. लय डेंजर आहे. म्हणजे पोलिसात तक्रार झाली की पोलिसांना त्या एजंटला डायरेक्ट आत टाकावं लागतं. कोर्टात गेल्याशिवाय त्याची जामीन पण होत नाही भावांनो. त्याला साफ साफ बोलायचं मित्रांनो, बँकेने तुला वसुली करायला पाठवलंय, गुंडागिरी करायला नाही पाठवलेलं इथे तुला. जर लिमिट क्रॉस केली ना, बँकेची नोकरी तर जाईलच मित्रांनो ह्याची, पण तुझ्या हातापायात बेड्या पडून थेट एरवाडा जेलची हवा खावावी लागेल तुला. हे ऐकलं ना रिकव्हरी एजंटनी की गल्लीतली दादागिरी दाखवणारा एजंट पार भीतीने गार पडतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करून टाका. आणि हो, आपला मित्र जर कोण अडचणीत असेल तर त्याला ही रील्स शेअर करा.